युतीच्या वतीने महासभेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहोत. याच्यामध्ये आदरणीय या नवी मुंबईचे लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या असणार दूरदृष्टी नवी मुंबईकरांकरता या नवी मुंबई महापालिकेमध्ये लोकांकरता दिलेला शब्द त्या माध्यमातून सर्व या ठिकाणी महत्त्वपूर्ण असे निर्णय आपण या ठिकाणी तरतूद करून घेतलेले आहेत आणि तो 30 तारखेला सादर झाल्यानंतर आपल्याला या सर्व गोष्टीचा उलगडा होईलच, परंतु लोकहिताचे आपण या ठिकाणी या नवी मुंबईच्या बजेटमध्ये तरतूद करून घेतलेली आहे. नवी मुंबईच्या शहरातील राहणाऱ्या सर्व रहिवाशांकरता लोकहिताच्या ज्या गोष्टी आहेत, मग याच्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, मग अनेक प्रश्न असे जे लोकहिताचे, त्यामध्ये सर्व लोकांचा आलेला करातून पैसा त्याकरता तो चांगल्या प्रथम प्राधान्य कोणत्या गोष्टीला दिलं पाहिजे या सर्व गोष्टीचा विचार करून आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि तो आपण यावेळेला नक्कीच आपल्या लक्षात येईल की चांगल्या पद्धतीनं हा आपण अर्थसंकल्प यावेळेला सादर करणार आहोत. किंवा नाराजी असण्याचं कारण नाही, कारण आपण सर्व लोकांना एकत्र घेऊन आपण या ठिकाणी चालणार आहोत. त्यामुळं हे फक्त आपण अधिकाऱ्यांकडून आयुक्तांकडून या नवी मुंबई शहरामधला जमा आणि खर्चाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी पूर्णपणे माहिती घेऊन बजेट स्थायी समितीचा जो अधिकार आहे तो त्या पद्धतीने आपण तो बजेट तयार केलेला आहे. थोडंसं गांभीर्य पाळलं जातं, तसं त्या पद्धतीनं ही स्थायी समिती ही महत्त्वपूर्ण समिती होत असताना कुठली तरी चांगल्या गोष्टी एखादी चांगले होत असताना ते पहिल्यांदा होत असते. त्यामुळं आपल्याला यावेळेला स्थायी समितीच्या माध्यमातून बजेट तयार करून आपण महासभेला ज्यावेळेला सादर करणार तेव्हा कुणाला असं टाळण्याचं काही कारण नाही. त्यामुळं सगळे यावेळेला सगळ्या लोकांना म्हणजे पूर्ण पत्रकार बंधू असतील या सगळ्यांना यावेळेला विश्वास घेऊन स्थायी समितीच्या या बैठकीमध्ये जमा आणि खर्चाच्या बाबतीमध्ये चर्चा होते. त्यामुळे बोलून द्यायचा प्रश्न नाही. त्यांच्या सगळ्यांचा विचार घेऊन म्हणजे याच्यामध्ये विरोधक आहेत, सत्ताधारी आहोत, आम्ही सर्वजण यांचा विचार विनिमय करून तो बजेट आपण तयार करतो. त्यामुळं असं कोणाला टाळायचं कारण नाही. असं काही होत नाही आणि होणार नाही. त्यामुळं काही अशा गोष्टी आपण जर म्हणत असाल तर ते योग्य ठरणार. ते आपण करवाढ तर करणार नाहीच आहे. त्यामुळं करवाढीच्या बाबतीमध्ये ह्या सर्व गोष्टीचा आपण उलगडा आपल्याला ज्या वेळेला आपण बजेट सादर करू त्यावेळेला तुम्हाला नक्कीच माहिती पडलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.